संदर्भात आहे। अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा आरक्षणाचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार घेत आहेत जरांगे आणि तेही आता या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळतं। या बैठकीनंतर मराठवाड्यातील मराठा आंदोलकांसोबत ते चर्चा करतील आणि संपूर्ण दौऱ्याचं नियोजन करण्यात येईल। आगामी रणनीतीबाबत काय निर्णय होतोय याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। या संदर्भातली अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी अक्षय शिंदे। अक्षय, आपण पाहिलं तर खरं तर जरांगेंच्या तब्येतीत बिघाड झाला होता, सध्या ते उपचार घेत आहेत आणि असं असताना देखील ते या बैठकीलाही उपस्थित राहणार आहे आणि पुढची रणनीती ठरणार आहे। काय नेमकं घडण्याची शक्यता आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर 16 ऑगस्टची मराठा अभ्यासकांची बैठक जी ती पूर्वनियोजित होती, मात्र मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावरती छत्रपती संभाजीनगर येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे आणि या हॉस्पिटलमधून मनोज जरांगे पाटील देखील या बैठकीला जे ते उपस्थित राहणार आहे। खरं तर 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे। हैदराबाद गॅझेट लागू झालेले त्याप्रमाणे प्रमाणपत्र द्या, त्याचबरोबर सातारा संस्थान असेल, कोल्हापूर, औंध, पुणे गॅझेटियर लागू करा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती मराठा अभ्यासकांची त्यांनी आज बैठक बोलवली आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी आत्ताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा पूर्ण केलेला आहे आणि या दौऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहे आणि त्याच अनुषंगानं मराठवाड्यातील मराठा बांधवांशी ते आज संवाद साधणार आहे, दौऱ्याचं नियोजन जे ते आखणार आहे। एकंदरीत आज या बैठकीत नेमकी काय ठरतं, काय चर्चा होती आणि मनोज जरांगे पाटील काय बोलतात। नक्कीच अक्षय, या बैठकी संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर जरांगेंच्या मराठवाडा दौऱ्याचं आज नियोजन होणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईमध्ये आंदोलन करणार नाहीत असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा इशारा दिला। मनोजजी मुंबईमध्ये आंदोलन करणार नाहीत यासाठी आम्हाला जे काही प्रयत्न करावे लागतील ते आम्ही नक्की करू। महाराष्ट्र शासनानं कायमस्वरूपी मराठा आरक्षणाचं समर्थन केलेलं आहे। ओबीसी समाजाचं काही कमी न होता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही सरकारची राहिलेली आहे आणि भविष्यामध्ये देखील ही भूमिका अशीच राहील।